महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे महत्त्वाचे नेते अशोकराव चव्हाण यांनी जो आहे तो काल आपला राजीनामा दिलेला आहे आणि आज ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। मराठवाड्यामध्ये काँग्रेसला जो आहे तो मोठा धक्का बसलेला आहे। तर नांदेड जो आहे तो काँग्रेसचा बालेकिल्लेला आहे। सोबतच अशोकराव चव्हाण यांच्या सोबत आणखी काही आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत अशोकराव चव्हाणांचे कट्टर समर्थक मोहन हंबर्डे आमदार आहेत दक्षिण नांदेडचे। काय सांगणार सर, भाजपमध्ये आज प्रवेश करणार आहेत अशोकराव चव्हाण, काय पहिली प्रतिक्रिया? अशोकराव चव्हाण साहेब हे आमचे नेते आहेत, महाराष्ट्राचे नेते आहेत, पण त्यांच्या मागील दोन वर्षापासून त्यांना पक्ष प्रवेश करणार ही आम्हाला बिलकुल माहिती दिली नाही, या चर्चा झालेली नाही। पण ते नेते असल्यामुळं त्यांनी काल टीव्हीच्या माध्यमातून बघितलं मी की त्यांनी पक्षाचाही राजीनामा दिला आणि आमदारकीचा राजीनामा दिला आणि आता तुमच्या माध्यमातून कळलं की ते नाही का भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। पण ते मोठे नेते असल्यामुळं त्यांच्याविषयी मी काही बोलत नाही, पण मी त्यांच्या एक जवळचा एक निष्ठ आहे। पण सध्या मी या ठिकाणी काँग्रेसमध्येच आहे, त्यांच्याशी अनेक चर्चा झाली नाही आणि याच्यानंतर त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मी माझ्या मतदारसंघातील पूर्व जनतेशी चर्चा करूनच मी माझे पुढले पाऊल उचलणार। सध्या तरी कुठे तुमचा भाजपमध्ये जाण्याचा विचार आहेत का, काय सांगणार? कारण आज स्वतः अशोकराव चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतात। कारण भाजप प्रवेश साहेब करतात त्याचं त्या ठिकाणी मी अभिनंदन करू शकतो, कारण ते मोठे नेते आहेत, त्यांना विकासाकरता गेले असतील, कशामध्ये गेले असतील। पण मी आज जनता जनार्दन साहेबांनी तिकीट दिलं, मी जनतेमधून निवडून आल्यामुळं मला ह्या ठिकाणी मतदारसंघातल्या सर्व कार्यकर्त्याचा त्यांचा सगळ्याचा विचार करूनच मी पुढलं पाऊल उचलेल। अनेक काँग्रेसचे आमदार जे आहेत ते भाजपमध्ये जाणार आहेत अशोकराव चव्हाण, तुम्ही निकटवर्ती आहेत, तुमचं देखील नाव आहेत, अनेक आमदार आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये, एकूण 4 आमदार आहे काँग्रेसचे। काल टीव्हीच्या माध्यमातून कळालं की मी राजीनामा दिला। मी आतापर्यंत कुठलाही राजीनामा दिला नाही, साहेबांना मागितला नाही, साहेबांसंग माझी काही चर्चा झाली नाही। दुसऱ्या कोणी आमदारांना चर्चा काय झालं असेल ते मला काही माहीत नाही, पण मी नाही काय जोपर्यंत मी माझ्या मतदारसंघाच्या जनतेला विचारणार नाही तोपर्यंत मी कुठलेही पाऊल उचलणार नाही। समजा केव्हा तुम्ही मतदारसंघात जाणार आहात, लोकांशी चर्चा करणार आणि केव्हापर्यंत तुमचा निर्णय तुम्ही पक्षाला कळवणार आहेत किंवा मग भाजपमध्ये जाण्याचा तसा काही विचार? नाही, मी सगळ्याला पक्षालाही कळवल। आमचे काँग्रेस पक्ष सध्या आहेत, ज्या पक्षात मी सध्या काम करतो त्या पक्षाला मी आमच्या नाना पटोलेला कळल, पक्षश्रीला कळूनच सगळ्याला सांगूनच मी पुढलं पाऊल उचलणार आहे। काँग्रेसचा गड आहेत नांदेड जिल्हा आणि अशोकराव चव्हाण अशातच भाजपमध्ये जात आहेत, पक्षाची या ठिकाणी हानी होणार आहे। आता हे मोठे नेते आहेत, पक्षाची तर हानी होणारच ठरली। मोठे नेते आहेत, आज त्यानं कित्येक वर्षापासून नांदेड जिल्ह्यात विकास केलेला आहे। त्यांच्या वडिलापासून काँग्रेस जिल्हा त्यांच्या नावावर म्हणल्यासारखं जातो, सातबारा त्यांच्या नावावर म्हणलं, थोडी ना नुकसान होणारच ठरली। समजा मोदींचं कौतुक केलेलं आहे अशोकराव चव्हाणांनी, ते काय मी बातमी ऐकली नाही, ती बातमी काय ऐकलं नाही मी, माझ्या काय कानावर आलं नाही। कसल्या करता कौतुक केलं हे विषय जोपर्यंत मी ऐकणार नाही तोपर्यंत काय सांगू शकतो। काँग्रेसमधली अंतर्गत गडबाजी जी आहे ते पटोलेंवर नाराजी व्यक्त अनेकदा नेत्यांनी केलेली आहेत, त्याच्यामुळे भाजपमध्ये गेले असतील अशोक चव्हाण? नाही, अशी काय गडबाजी मला काय दिसून आली नाही साहेबांकडे, कारण साहेबांनी एका पक्षात काँग्रेस पक्षात आज किती वर्ष काम केलं, त्यांच्या वडिलांनी काम केलं, त्यांनी काम केलं, त्यांनी काँग्रेस पक्षाला पुष्कळ काय नाव कमवून दिलं। त्यांनी ज्या ठिकाणी त्यांनी इमानदारी नाही केलं, मला असं माहिती आहे साहेब ज्या ठिकाणी असतील नांदेडचा 100% विकास करतील आणि ती ज्यांचं नेतृत्वच एक इमानदारीचं आहे, त्यामुळं त्यांनी त्याच्यासंग पक्षामध्ये काय गडबाजी अशी मला दिसून आली नाही। तुमच्यासोबत काही बोलणं झालं का अशोकराव चव्हाणांचा, काही फोन वगैरे आलात का? सध्या ते मुंबईत आहे, साधारणतः 12 वाजता पक्षप्रवेश, तुम्हाला काही बोलावणं आलं का मुंबईला, काही चर्चा झाली का? अशा पद्धतीने मी सांगलो 1 वर्षापासून सुद्धा साहेबांना पक्ष बदलायचा, आपण काय करावं, काय विचार करायचं ह्या कसल्याही प्रकारची माझी चर्चा झाली नाही आहे। या तुरंत या 4 दिवसात सुद्धा 5 दिवसात सुद्धा साहेबांनी माझ्यासंग चर्चा केली नाही आहे। पदाधिकाऱ्यांशी काही बोलणं झालं तुमच्या कार्यकर्त्यांशी? नाही, काहीच बोलणं झालं नाही तसं। नक्कीच तर हे होते मोहन हंबर्डे, दक्षिणचे आमदार आहेत नांदेड शहरातले, कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी बोलून जो आहे तो पुढचा निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। कॅमेरामन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।